पुण्यात राहणारी महिला प्रतीक्षा जयदीप यादव वय 21, हिचा पती जयदीप अर्जुन यादव वय 30 हा प्रतीक्षाला ते राहत असलेल्या देहगाव येथील गाथा मंदिरामागील इंद्रायणी नदीच्या घाटावर फिरायला घेऊन गेला होता। पण तेव्हा त्यांच्यासोबत तिथे असं काही घडलं की ते ऐकून तुमचाही थरकाप उडेल। काय आहे प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कुरुंदवाड येथे सलून व्यावसायिक भीमराव कोरे यांची मुलगी प्रतीक्षा हिचे MSc पर्यंत शिक्षण झाले होते। 2 महिन्यापूर्वी सांगलीतील चिखलगोळ येथे डिप्लोमा इंजिनियर पर्यंत शिक्षण झालेल्या जयदीप यादवशी तिचे लग्न झाले होते। जयदीप हा पुणे येथे नोकरीला होता। 8 दिवसापूर्वी पत्नी प्रतीक्षाला तो पुण्यात घेऊन गेला। त्यानंतर गुरुवारी रात्री जयदीप हा प्रतीक्षाला ते राहत असलेल्या देहगाव येथील गाथा मंदिरामागील इंद्रायणी नदीच्या घाटावर फिरायला म्हणून घेऊन गेला। तिथे ओढणीने त्याने प्रतीक्षाचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली। संशयित आरोपी पती जयदीप यादव याला पोलिसांनी अटक केली। प्रतीक्षा यादवचा खून झाल्याची माहिती कुरुंदवाड येथील माहेरच्या नातेवाईकांना पोलिसांनी दिली। नातेवाईकांनी पुण्यात जाऊन जयदीप यादवच्या विरोधात देहूरोड पोलिसात गुन्हा दाखल केला। शुक्रवारी सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करून आई वडिलांच्या ताब्यात दिला। सायंकाळी कुरुंदवाड येथील कृष्णा घाट येथे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले। दरम्यान या खुनामागचं कारण अजूनही स्पष्ट झालं नाही। पोलीस पुढील तपास करत आहेत।